मराठी मातीचा, मराठी कलेचा आणि मायबाप रसिकांचा हाऊसफुल कौल घेत सुरू करूयात आपली आजची ही हाऊसफुल टूर। करोडो मराठी हृदय मनात जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हाऊसफुल शुभेच्छा। महाराष्ट्र इथल्या प्रत्येक शुभ कार्याला बळ श्रद्धेचं। शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल चरणी गण नाचला। पार्वती शिव शंकर सुधाने भेट झाला रोहिणी बारा पाठ कृपा करून हरणी गाव स्वामी कृपा करून हरणी गाव स्वामी नामच पंढरपुरा। महाराष्ट्र इथल्या रांगड्या मातीला सुगंध इतिहासाचा, इथल्या कडे कपाऱ्यांना स्वाभिमान महापुरुषांचा। महाराष्ट्र ज्याने असंख्य कलांना दिलं हक्काचं अधिष्ठान। लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हो, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला। आकर गडी तिथं कधी नाही गेला, आकर गडी तिथं कधी नाही गेला हो, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला। आमच्या शिवाजी राजाला पाहून यो खान म्हणतो कसा बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल भैया गे, तुला बुरगुंडा होईल। तुला भी होईल भैया मला भी होईल, तुला भी होईल भैया मला भी होईल, तुला भी होईल भैया मला भी होईल, तुला भी होईल भैया मला भी होईल। बुरगुंडा होईल भैया गे, महाराष्ट्र जिथल्या रसिक मनात कोरलाय रंगभूमीच्या 150 वर्षांचा हाऊसफुल इतिहास। कालिदास कविराज रचित हे, कालिदास कविराज रचित हे, गाणी शाकुंतल रचितो, गाणी शाकुंतल रचितो। जाणुनिया अवसादन से, जाणुनिया अवसादन से, महत्कृत्य कर श्री देतो, महत्कृत्य कर श्री देतो। पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर। महाराष्ट्र जिथे फाळक्यांनी साकारली देशातील पहिली वैली हलत्या चित्रांची चंदेरी दुनिया। तो काळ विसाव्या शतका आरंभीचा, या जगी चित्रपट बनू लागले होते। वारसा आम्हा जरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते। पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने, फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले। अर्जुनास जैसे लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयांनी केले। मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले। शनिवार 3 मे 1913, भारत भूमीवर चलत चित्र अवतरले। नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया। लख लख चंदे, लख लख चंद्राची
सेलिब्रेटिंग महाराष्ट्राला आहे एक रक्तरंजित इतिहास. येत्या काही दिवसातच आंध्रला आंध्र मिळेल, पण मद्रास मिळणार नाही. कर्नाटकाला प्रांत मिळेल, पण तुर्तास नाही. बंगालला स्वतंत्र एक भाषिक राज्याची मान्यताही मिळेल आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य, पण मुंबई मिळणार नाही. येत्या 10 ऑक्टोबरला ती फाकुपा समिती आपल्या द्विभाषिकाचा अहवाल प्रसिद्ध करणार आहे. राग्या, तू जर मला खरंच गुरु मानत असशील तर मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा हवी. माझं एकमेव शेवटचं स्वप्न मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. या बलशाली महाराष्ट्राला आहे त्यागाचा, बलिदानाचा वारसा. या आंदोलनात मेल्यावर चिता द्यायला कोणतरी लागतं, वाटल्यास ती जबाबदारी तू घे. हे सगळं करण्याची काय गरज आहे? हा, काय गरज आहे? या पुढल्या पिढीसाठी आता मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. हा महाराष्ट्र म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाहीये. हा महाराष्ट्र म्हणजे आहे ज्ञानेश्वरांची माया. ही महाराष्ट्र म्हणजे आहे जिजाऊंची शिकवण. हा महाराष्ट्र म्हणजे आहे शिवरायांचं शासन. हा महाराष्ट्र म्हणजे आहे बाजीप्रभूची झुंज. हा महाराष्ट्र म्हणजे आहे कुसुमाग्रजांचं काव्य, अत्र्यांचं भाषण, पुलंचा विनोद, गडकरींची भाषा. हा महाराष्ट्र म्हणजे साधा सुद्धा नाहीये. हा महाराष्ट्र म्हणजे आहे नाना पाटलांचं पत्री सरकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे टिळकांचा करारीपणा, सावरकरांची देशभक्ती. हा महाराष्ट्र म्हणजे आहे भीमसेन जोशींचा स्वर. हा महाराष्ट्र म्हणजे आहे लताचा सूर. हा महाराष्ट्र म्हणजे आहे सुनील गावस्करचा चौकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे सचिन तेंडुलकरचा षटकार. हा महाराष्ट्र म्हणजे आहे ज्ञानाची ज्योत. हा महाराष्ट्र म्हणजे आहे परंपरा. हा महाराष्ट्र म्हणजे आहे संस्कृती. आपण शपथ घेऊया की या महाराष्ट्राच्या विकासासाठी वचनबद्ध होऊया आणि महाराष्ट्राला उंच उंच गगनावरी नेऊया. जय जयकार रे तुम तुम हे सह्याद्रीचे कडे. स्वप्न उराशी बाळगत आपल्या बलिदानानं पुढच्या पिढीला एक सशक्त आणि एकसंघ महाराष्ट्र देणाऱ्या या लाखो हुतात्म्यांना झी मराठीचा मानाचा सलाम.